तर मित्रांनो, आज बघू आपण धबधबे यावर काही प्रश्न. तर पहिला प्रश्न दिला आहे, धोसेघर धबधबा कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिला आहे महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, मध्य प्रदेश. तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न दुसरा दिला आहे, शिवमुद्रम हा भारतातील खालीलपैकी कोणत्या नदीमुळे तयार झालेला धबधबा आहे? पर्याय दिले आहे याचे गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी. तर याचे उत्तर आहे कावेरी. प्रश्न तिसरा बघू, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? पर्याय दिला आहे उलर सरोवर, चिल्का सरोवर, दल सरोवर किंवा लोणार सरोवर. तर याचे उत्तर आहे उलर सरोवर. प्रश्न चौथा बघू, जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिलाय उत्तराखंड, कर्नाटक, झारखंड किंवा सिक्कीम. तर याचे उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न पाचवा बघू, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिलाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम किंवा महाराष्ट्र. तर याचे उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न सहावा, शरावती नदी खालीलपैकी कोणत्या धबधब्याला जाऊन मिळते? पर्याय दिलाय होगेनक्कल, गेरेसोप्पा, सोचिपरा, अथिरापल्ली. तर याचे उत्तर आहे गेरेसोप्पा. प्रश्न सातवा, होगेनक्कल धबधबा कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय दिलाय आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र किंवा तामिळनाडू. तर याचे उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न आठवा, सिरकी धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिला आहे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश किंवा अरुणाचल प्रदेश. तर याचे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न नववा दिला आहे, जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? पर्याय दिला आहे गंगा नदी, नर्मदा नदी, शरावती नदी किंवा कृष्णा नदी. तर याचे उत्तर आहे शरावती नदी. प्रश्न दहावा, कुंचिकल धबधबा खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे? पर्याय दिला आहे याचे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किंवा तेलंगणा. तर याचे उत्तर आहे कर्नाटक.